तर भाजपच्या या आंदोलनासाठी मोर्चामध्ये आज राज्यातले कार्यकर्ते दाखल होत आहेत। नाशिकमधील शेकडो कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये भाजप आंदोलन करत असून आझाद मैदान इथं होणाऱ्या या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी होत आहेत। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। फलित असं होणार की नवाब मलिक राजीनामा देणार, 2-4 दिवसात उद्धव ठाकरे पण राजीनामा देणार। या सरकारने जे कटकारस्थानं रचले, जे खंडणी केले आहे, जे विकासाकडे दुर्लक्ष आहे, जनतेकडे दुर्लक्ष आहे, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे, अशा प्रकारचं सरकार या राज्यात टिकू शकत नाही आणि टिकू पण नाही। त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन विकासाचा मार्ग मोकळा करावा, देवेंद्रजींना सत्ता द्यावी। तर आपण पाहतोय आज राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत। भाजप आक्रमक झालेली आहे कारण अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि त्याच धर्तीवर त्यांनी आज मुंबईत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आझाद मैदान ते विधान भवन अशा स्वरूपात या ठिकाणी हा मोर्चा निघणार असून आझाद मैदानातून थेट विधान भवनावर जाऊन धडकणार आहे। त्यामुळे या संपूर्ण मोर्चाचे पडसाद जे आहेत ते आपल्याला आज सभागृहात देखील पाहायला मिळतील। तर नाशिकमध्ये देखील नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। भाजप कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईमध्ये भाजपने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। महाविकास आघाडी सरकार विरोधात हे सगळे कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत आणि ही दृश्य आता आपण पाहतोय आझाद मैदानातली दृश्य आहेत। ठिकठिकाणी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या असे फलक लावण्यात आलेले आहेत। तर मोर्चाची आंदोलनाची संपूर्ण तयारी देखील आपण झालेली बघायला मिळते। तर आता पुढच्या काही वेळातच तासाभरात या मोर्चाला सुरुवात होईल। त्याचबरोबर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील या मोर्चाबाबत माहिती दिली आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांची या मोर्चाबाबतची प्रतिक्रिया पाहूयात। ते मोर्चा असेल, किती पब्लिक येऊ शकते आणि कसा रूट असेल? काल खरं तर सन्माननीय आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात काल पोलीस आयुक्तांची भेट घेतली। मी स्वतः त्यांना पत्र दिलं, पोलिसांनी परवानगी देखील दिली, परंतु मोर्चा काढण्याबाबतीत ते थोडेसे आम्हाला वेगळ्या मूडमध्ये दिसले। त्यामुळे त्यांनी विनंती केली की पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था जर मुंबईत नीट ठेवायची असेल तर आपण आझाद मैदानात जमा व्हावं आणि तिथून पुढे मोर्चा न्यावा। त्यामुळे आता आम्ही आझाद मैदानामध्ये सर्व जमणार आहोत। मुंबई शहरातील, मुंबई उपनगरातील किमान 25,000 कार्यकर्ते आणि मुंबई बाहेरील MMR रिजन ज्याला आपण म्हणतो, उल्हासनगर, पालघर, वसई विरार, नालासोपारा, मीरा भाईंदर, पनवेल, नवी मुंबई, ठाणे इथून देखील एक 20-25,000 लोक येण्याची अपेक्षा आहे। परंतु पोलिसांनी जी विनंती केली आहे की फार गर्दी करू नका, तरी देखील कितीही गर्दी केली नाही तरी नवाब मलिकांविरोधात असलेला रोष, दहशतवादी कृत्यामध्ये असलेला राष्ट्रवादीचा सहभाग, या सर्वांचा एकत्रित जनतेमध्ये असलेला राग आणि एकंदरीत जे मुंबईचे बॉम्बस्फोट मुंबईकरांनी भोगले आहेत, सोसले आहेत, त्याच्याबद्दलची तीव्र तिरस्कार हा आजच्या मोर्चातून दिसेल। मला वाटतं की आझाद मैदानाचं प्रमुख मैदान आम्हाला दिलं गेलेलं आहे। तिथे किमान आम्ही एक 20,000 खुर्च्या आता लावायला मी सांगितल्या, जाऊन प्रत्यक्षात आपण पाहू देखील। परंतु माझी अपेक्षा आहे की एक 25,000पेक्षा जास्त लोक या मैदानावर जमा होतील। सुरुवातीला राणीचा बाग ते आझाद मैदान असं मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही। आता मोर्चा नेमका कसा निघणार आहे? नाही, पोलिसांनी परवानगी नसती दिली तरी हा मोर्चा निघाला असता, हे आम्ही स्पष्ट आयुक्तांना सांगितलं होतं। परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा नेहमी भारतीय जनता पार्टीने प्रायोरिटीवर घेतलाय। सदर मोर्चाचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस करणार आहेत। त्यामुळे कुठलंही गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये याची काळजी देखील आमचे नेते आम्ही सर्व घेत आहोत। त्यामुळे आझाद मैदानावरती हा मोर्चा त्यांनी मोठ्या मैदानाची परवानगी दिल्यामुळे आम्ही तो करत आहोत। संपूर्ण मोर्चाला पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे। कुठल्याही गाड्या थांबवल्या जाणार नाहीत असं आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे सर्व कारते शिस्तबद्ध पद्धतीने भारतीय जनता पार्टीची शिस्त पालन करून ह्या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर पुढचा मोर्चा कूच केला जाईल। ओके।
तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रसाद लाड. मोर्चा कशा प्रकारे निघणार आहे, मोर्चामध्ये किती जण सहभागी होणार आहेत या संदर्भातला त्यांनी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ अरुण पेडणेकरसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.